श्रीरामपूर नगर परिषदचे नगरसेवक अर्जुन दाभाडे यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी धनश्री अर्जुन दाभाडे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी वैजापूर पोलीस उपविभागीय अधिकारी भागवत फुंदे तसेच विरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप भिवसाणे यांना निवेदन दिले। माध्यमांशी बोलताना धनश्री दाभाडे म्हणाल्या की मी धनश्री अर्जुन दाभाडे, माझे पती अर्जुन दाभाडे यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्यांना जो बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यातील जे फिर्यादी आहे कुंजीर जालिंदर कुंजीर हे शेतकरी नसून हे एक वाळू तस्कर आहेत व ते 6 मे रोजी माझ्या पतींना भेटण्यासाठी श्रीरामपूर येथे आले होते व त्यांनी सोबत काम करू अशी मागणी केली असता माझ्या पतीने त्यांना स्पष्ट नकार केला व त्यांनी मग वारंवार फोन केले। माझ्या पतीने त्यांचे फोन टाळले व नंतर त्यांनी दुसऱ्यांच्या मोबाईलवरून माझ्या पतींशी कॉन्टॅक्ट केला व आपण चर्चा करू बसू असे सांगण्यात आले आणि त्याच्यानंतर माझे पती त्यांना भेटायला गेले असता त्यांच्यावरती त्यांनी हल्ला केला व त्यांना मारहाण केली आणि त्याच ठिकाणी योगायोगाने गुन्हे शाखेचे पोलीस राहुल गायकवाड व त्यांचे सहकारी तिथे उपस्थित होते आणि या सर्व गोष्टींचा व्हिडिओ रेकॉर्डिंग कॉल हिस्ट्री सर्व पुरावे माझ्या जवळ आहेत। तरी त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे व माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे। जो श्रीरामपूरला गोदावरी पात्रात घडला होता त्याच्यात नगरसेवक मान्य पैलवान अर्जुन दाभाडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला हा राजू कुंजीर, शरद कुंजीर व सर्व कुंजीर टोळी ही शेतकरी नसून हे वाळू तस्कर आहे एवढंच आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे। जालिंदर कुंजीर त्याच्यात देखील आहे। यांनी जे दाभाड्यांवर प्राणघातक हल्ला केला त्याबद्दल त्यांच्यावर 302 व अॅट्रॉसिटी अंतर्गत त्यांनी जातीवाचक ज्या शिव्या दिल्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। याच्याकरता आम्ही आज वैजापूर इथं फुले साहेबांना आम्ही इथं निवेदन द्यायला आलेलो आहोत। आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे व जे व्यक्ती या केसेसमध्ये नव्हते त्यांचे नाव त्याच्यात वगळण्यात यावं, त्यांचे CDR काढण्यात यावं व जे CCTV फुटेज आहे श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या असो किंवा नगरपालिकेच्या असो त्याच्यात मदत करून त्या आरोपी ज्यांना बनवलेले आहे त्याच्यात जे निर्दोष आहे त्यांनाही त्याच्यात मुक्तता भेटावा व अर्जुन भाऊवर जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तो माघार करावा अशी मी विद्रोही पॅंथरच्या वतीने इथं विनंती करू इच्छितो व आम्हाला न्याय भेटावा हीच आमची एवढं मागणी। या प्रकरणामुळे श्रीरामपूर आणि वैजापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून आता पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला स्पेशल आढावा